महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याऐवजी जागा वाटपाची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे। दरम्यान आज महाविकास आघाडीची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। शेकापचे नेते जयंत पाटील अलिबागमधील शेतकरी भवनामधून उमेदवारांची घोषणा करणार आहेत। रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यता आहे। निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। निलेश राणे यांना कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान नारायण राणे यांनी वरच्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। भायखळ्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी गीता गवळी उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत। त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भायखळ्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मनोज जामसुतकर, रमाकांत रहाटे आणि गीता गवळी यांना भायखळ्यातून इच्छुक असलेल्या सर्वांना समोर बसवून चर्चा केली आहे। शिवसेना काँग्रेस वादामध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे। शरद पवार यांनी वादावर काँग्रेस हायकमांडशी चर्चा केलेली आहे, तर तोडगा काढण्यासंदर्भातही त्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंशी चर्चा केली आहे। यानंतर ठाकरे आणि काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी काल 2 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा समावेश करण्यात आलाय। छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ यांच्यासह 27 जणांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। सोमवारी 28 ऑक्टोबरला अजित पवार विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांची तयारी त्यांच्याकडून सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड कळव्यामधून उमेदवारी अर्ज दाखल करतील। प्रियंका गांधी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील। काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील। मुरबाड विधानसभेसाठी इच्छुक असलेले सुभाष पवार यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। शिवसेना शिंदे गटातून त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या मुरबाड मतदारसंघात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांच्या पक्षप्रवेशाला शरद पवार पक्षातून विरोध होतोय। ज्यांनी लोकसभेमध्ये विरोध केला त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे बदलापूरचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केलेली आहे, तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा सुद्धा वडनेरे यांनी दिलाय। विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणामध्ये उतरली आहे। परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार आहे। यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना नुकताच शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। जळगावमध्ये दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। राजेंद्र म्हस्के आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। 2 दिवसांपूर्वी म्हस्केंनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। कोकणमधील राजापूर मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर आज दुपारी 12:30 वाजता पक्षप्रवेश पार पडेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलाय। बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दीपक बडगुजर आरोपी होते। नांदेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते। मुख्यमंत्री शिंदेचे खासगी स्वीय सचिव बालाजी खतगावकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। मुखेड मतदारसंघातून भाजपनं तुषार राठोड यांना उमेदवारी दिल्यामुळे खतगावकर बंडखोरी करणार आहेत।
राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार आहे, असा मोठा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलाय। महायुती आणि महाविकास आघाडीमधील एक पक्ष बाहेर पडेल असा दावा त्यांनी केलाय आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अकोल्यामधील विचारसभेमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमनं शहरामध्ये विचारसभेचं आयोजन केलं होतं। या सभेमध्ये भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू असतानाच तिथल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी काही सवाल सुद्धा उपस्थित केले आणि नंतर लगेचच गोंधळ झाला। माढाची उमेदवारी तुतारीकडून म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी आमदार बबनराव शिंदे आग्रही आहेत। पवारांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं बबनराव शिंदे यांनी सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मांगले यांनी राजीनामा दिलाय। मनोज जरांगे यांच्याकडून ते परांडा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार आहेत। येत्या 25 तारखेपर्यंत कुठल्या जागा लढणार, कुठल्या जागा पाडणार या संदर्भातला निर्णय घेऊ असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तसंच मराठा आरक्षणाला पाठिंबा असणाऱ्या उमेदवारांनी आधी चर्चा करावी, मग बॉन्ड लिहून द्यावा असंही ते म्हणाले। नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा समाजानं जाब विचारलाय। स्वतःसाठी पक्ष बदलता आरक्षणाचं काय असा सवाल कल्याणकरांना विचारण्यात आला, मात्र यावेळी आमदार कल्याणकर निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 2400 डिझेल बसपैकी पहिली बस दापोलीमध्ये दाखल झाली। दिवाळीपर्यंत आणखी 50 बसगाड्या येणार असल्याची माहिती मिळते, तर नोव्हेंबरपर्यंत दरमहा 150 ते 300 याप्रमाणे महाराष्ट्रातील विविध एसटी आगारांमध्ये या बसगाड्या दाखल होतील। एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी निमित्तानं एसटीच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। पालघर जिल्ह्यातील 8 आगारामधून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे। कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचा पहिला गर्डर लॉन्च करण्यात आलाय, तर दुसरा गर्डर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पी डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाण पूल हा या प्रकल्पातला महत्त्वाचा टप्पा असेल। 3 तासांचा विशेष ब्लॉक घेऊन हे काम केले जाणार आहे। पाटणा विमानतळावर 30 दिवसांचा हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। धमक्यांमुळे पाटणा विमानतळाची सुरक्षा कडक करण्यात आलेली आहे। विमानतळांवर बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती सक्रिय झाली आहे। केंद्र सरकार विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या फोन करणाऱ्यांवर दंडासह कठोर कारवाई सुद्धा करणार आहे। धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विमान प्रवासावरही निर्बंध असतील। पालघर पोलिसांकडून गुजरातसह दादरा नगर हवेली आणि देवमदन या भागातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी करण्यात आली आहे। सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते। भंडाऱ्यामध्ये घरगुती गॅस वितरण करणाऱ्यांमध्ये वाहनांमध्ये खुलेआम सिलेंडरचा वापर केला जातोय। कुठलाही परवाना नसताना सिलेंडरवर बिनधास्तपणे गाड्या धावतानाचं निर्देशनास आलेलं आहे। याकडे आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याचं कळतंय। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर अवैध सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलाय। तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्यामध्ये एका बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली। मुंबईमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं सांगत होता। भंडारा बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये तो उपचार करत होता। मुंबईमध्ये ऊन आणि पाऊस त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकर त्रस्त झालेत। पुढचे 2 दिवस मुंबईमधलं हवामान असंच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। सोलापूरमध्ये आज हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। पावसाला पोषक वातावरण असल्यामुळे वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळाचा फटका हा कोकण किनारपट्टीला बसलाय। मासे खोल पाण्यामध्ये गेल्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्याला मासे लागत नाहीयेत आणि त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे। पालघरच्या तलासरीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। वडवली इथं मार्बल शोरूमचे पत्रे उडाले, दुकानाचं मोठं नुकसान झालंय।
बंगालच्या उपसागरामधील पश्चिम किनाऱ्यावर समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका नसेल, तर हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 23 ते 25 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे ओडिशा जिल्ह्यातील सर्व शाळा बंद असतील।